लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे येते बघा। सध्या थोड्याच वेळापूर्वी एक अपडेट पुढे येत आहे आणि ही अपडेट आहे की जी आचारसंहिता आहे तर ती आचारसंहिता तुम्हाला माहिती आहे यापूर्वी 3 तारखेला आचारसंहिता संपणार होती। 3 डिसेंबरला आचारसंहिता संपणार होती, पण मात्र आता आचारसंहिता पुढे गेलेली आहे। त्यामुळे आचारसंहिता लागू राहणार आहे। कधीपर्यंत लागू राहणार आहे संपूर्ण गोष्टी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सोबत याचा वितरणावर काही परिणाम होऊ शकतो का, म्हणजे आपला 17 नोव्हेंबरचा हप्ता जो आहे या संदर्भातला जो GR आहे तर याच्यावर काही परिणाम होईल का, कारण आचारसंहिता आता पुढे गेलेली आहे। अशा प्रकारची अपडेट थोड्याच वेळापूर्वी तुम्ही पण ऐकली असेल आणि याच अपडेटचा आपल्या या लाडकी बहीण योजनेच्या वितरणाशी काय संबंध आहे थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहिला मुद्दा तर तुम्ही सर्वांनी हा समजून घ्यायचा आहे की सध्या राज्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका आहेत आणि त्याच्यासाठी आज 2 तारीख या दरम्यान 2 डिसेंबरला मतदान पण झालेलं आहे आणि उद्या तुम्हाला माहिती आहे की मतमोजणी होती। परंतु झालं असं आहे की न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे आणि त्यानुसार जे आहे जो निकाल आहे म्हणजे जो उद्या घोषित होणार होता तर तो उद्या न घोषित होता पुढे तो निकाल 21 तारखेपर्यंत म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत जो आहे तर तो निकाल जो आहे त्या निकालाची प्रतीक्षा आता करावी लागणार आहे। म्हणजे आजचं जे हे झालं ना मतदान त्याचं म्हणजे त्यामुळे एकंदरीत 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता सुरूच राहणार आहे। याच्यातनं हे स्पष्ट होत आहे। कधीपर्यंत तर 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता सुरूच राहणार आहे। परंतु आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येत असेल की मग आपल्या या योजनेच्या निधी संदर्भात मध्ये या 21 तारखेच्या आत मंजुरी मिळू शकते का, तर त्याही प्रश्नाचं उत्तर देतो। म्हणजे थोडक्यात तुम्हाला क्लिअर झालं असेल की निकालासाठी 21 डिसेंबरपर्यंत वाट पाहायची गरज आहे आता, कारण पूर्वी 3 डिसेंबरलाच म्हणजे उद्याच निकाल लागणार होता, पण आता तसं होणार नाही कारण की अशा प्रकारचा न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। आता येऊयात मुख्य मुद्द्यावर की GR आपला जो लाडकी बहिणीचा GR जो आहे तर त्याच्यावर काही परिणाम होईल का, उत्तर अगदी स्पष्ट सांगितलेलं नाही। त्यामुळे कोणीही काही काळजी करू नका की यामुळे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही। त्याचं कारण सांगतो आहे की या आचारसंहितेमध्येच संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांच्या निधी संदर्भात GR आलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला हे पण माहीत असायला पाहिजे 20 नोव्हेंबरला संजय गांधी निराधार योजनेचं वितरण पण झालं होतं, त्यामुळे याही योजनेचा GR येईल। आता GR कधीपर्यंत येईल तेही सांगतो आहे बघा। आता काही दिवस जाते मागे पुढे, परंतु 8 तारखेपर्यंत आपल्याला या योजनेचा GR कधीही येऊ शकतो। म्हणजे उद्या परवा किंवा त्यानंतर असा आपल्याला 8 तारखेपर्यंत आपल्याला GR कधीही वितरणाचा GR येईल आणि आपलं वितरण जे आहे ते होऊ शकतं। परंतु या आचारसंहिता पुढे गेल्यामुळे 21 डिसेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहायची गरज आहे का, उत्तर आहे नाही। याचा काहीही आपल्या वितरणावर परिणाम होणार नाही, कारण की लाडकी बहीण योजना ही ऑलरेडी लागू करण्यात आलेली आहे, असं नाही ती आत्ता नव्याने घोषित करण्यात आलेली आहे। त्यामुळे काही चिंता करू नका। पण महत्त्वाची बाब तुम्हाला ही अपडेट जी होती या अपडेटबद्दल तुम्हाला जी आहे माहिती मिळाली असेल की आता सध्या आचारसंहिता 3 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।